विश्रांतीनंतर होम मिनिस्टर मध्ये पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं स्वागत. बरं, एक विषय मी तुम्हाला सांगणार आहे. त्या विषयावरती ज्यांचं जे मत आहे ते प्रत्येकाने व्यक्त करायचं आहे, पण त्याच्यावरती ठाम मत पाहिजे. विषय आहे, घरच्या जेवणासाठी हॉटेल हा पर्याय असू शकतो का? सांगा मला. पर्याय असा आहे की जर आपल्याला अडचण असेल तर ते पर्यायी आहे. माझं म्हणणं असं आहे की रोज घरी जेवावं की हॉटेलमध्ये जेवावं? घरी जेवावं रोज. घरच्या जेवणापेक्षा काहीतरी चेंज म्हणून हॉटेलमध्ये जावं. आता बोला. मला ते पटत नाही, पण मला ते पटत नाही. एखाद्या दिवशी ठीक आहे, अरे सारखं सारखं नाही बरं हॉटेल. तुमचं काय म्हणणं? मला तर बाहेरचं आवडतं. हो, इथे माझ्या बाजूला आहेत. 38 वर्ष तेच तेच जेवण. त्यांचं काय झालं? तुमचं काय म्हणणं आहे? घरचं जेवण रोज डबा मला मम्मीच बनवून देते. दप्तर पण देते का अजून? वॉटर बॅग नाही, घरी जेवलं चांगलं. तुम्ही आणि मग ते मगाशी बोललात चपात्या ह्या बनवून देतात म्हणून. थोडं कच्चे असतात ते बोलू नये म्हणून. आता बोलले मगाची चपात्या मी करते आणि आता कच्च्या वाटायला लागल्या त्यांना. हॉटेलचं नाव काढलं म्हणून खर्च होईल म्हणून कच्च्या वाटायला लागल्या. पहिला चांगलं होत्या, पहिला आई बनवते, खराब झालं की बायको बनवते. कम्पेअर करतात ते, मुद्दाम करतात. नाही नाही, लग्नाच्या पहिला आई बनवायची ना, त्याची चपात चांगलं व्हायचं. पण आता बायको करते. हा मुलगा आहे का काय आहे? काय आईच्या बाजूने इतकं बोलतोय? हा बाबा, काय आई 30 दिवसातले 1 दिवस बाहेर जायला हरकत नाही असं तुमचं म्हणणं? चालेल, 1-2 दिवस गेलं ती वांदा. 2 दिवस. बरं मला सांगा, 30 दिवसातले किती दिवस बाहेर? 15 दिवस संध्याकाळी बाहेर. 15 दिवस. चल आता यावरती प्रत्येकीचं मत काय? आता हे सगळं बोलायला तर ठीक आहे, सासूबाईंचं म्हणणं बरोबर आहे की सूनबाईंचं म्हणणं बरोबर आहे? यासाठी प्रत्येक जण आता सासू असेल तर सासू लिहिणार आहे, सूनबाई असेल तर सूनबाई लिहिणार आहे. आता यानंतर हे सगळ्यांची मतं तर इकडे आली आहेत आणि मी तुम्हाला आता प्रश्न विचारणार. सगळ्यांना मिळून प्रश्न आहे तो. मग या गटातच असं नाही तर ह्याच्यातलं जे काही तुमचं मत असेल ते उत्तर कॅमेऱ्याच्या दिशेने धरायचं. हा, मला सांगा, घरात पाहुणे येतात त्याचं श्रेय या दोघींपैकी कुणाला द्याल? बघूया इथे काय. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 सासूमुळे येतात. बरोबर आहे, तुमच्यामुळे आलेले लगेच जातात वाटतं. चला, 1 गुण सासूबाईंना मिळाला, अभिनंदन. या पुढचा प्रश्न, सासू व सून कोण चांगला अभिनय करू शकेल? ऍक्टिंग कोण छान करेल? 1 2 3 4 5 6 इथे आघाडी सूनबाईंनी घेतलेली आहे. 7 ह्या ऍक्टिंग चांगली करतात. सूनबाई, सासूबाईंची ऍक्टिंग कशी करा सांगा ना. समजा चिडल्या तर कसं कसं बोलते? चिडतच नाही त्या, शांत बसून जातात. चिडतात त्या हे करून दाखवते. तुम्ही सांगा कसे चिडतात? काय हातात वस्तू असेल ते फेकून काय 38 वर्ष कोंडलेलं होतं ना, आज बाहेर आलं ती आल्या म्हणे. चला, यामध्ये हा गुण मिळालेला आहे सूनबाईंना, त्यामुळे सूनबाईंचे गुण झालेले आहेत 3, सासूबाईंचे 3. पुढचा प्रश्न, कुणाच्या हसण्याने बॉम्ब फुटल्याचा आवाज येतो? मोठ्याने कोण असतं? करू. 1 2 सूनबाईंना इथे 3, इथे 2 5. तुमचं काय म्हणणं आहे? सूनबाई मोठ्याने असतात. हा, तुमच्या गटात बसलाय आणि बायकोला इकडे देतोय. तिकडे बघा, तिकडे बघा, हे बघा. मला जबरदस्त असते. 5-5 मतं असल्यामुळे हा गुण कोणालाच मिळणार नाही, पण आतापर्यंत गुण आहे 3 आणि 3. चला, पुढचा प्रश्न आहे, स्वयंपाकघरात लाटणं, चाकू, झाडू याचा वापर कोण जास्त करतो या दोघींपैकी? 3 4 5 6 7 मतं सुनेल आहेत. एक तरी राहिलाय. काय कोणाचं? हेच कन्फर्म आहे? कोणाचं आहे? काय माणूस आहे तुमची पाठ फिरली ना बायकोच्या. असं करतो. चला, हा गुण सुनेला मिळाला. एकूण आता गुण झालेले आहेत 4
आणि 3. आणि आता हा शेवटचा प्रश्न, या दोघींपैकी आज पैठणी कोण जिंकेल शेवटच्या खेळात असं वाटतं? चला बघूया. 1 2 3 4 1 2 3 4 5 6 सून. आता लगेच 5 वेळा असं बरं आहे. ते बघा कसे मग ते बघ डॅडी बघ 38 वर्षात स्वतः आणून नाही दिली ते म्हणायची गाडी घे. हे मात्र खरं आहे. डॅडी बघा कपाट. पैठणी नाही आणली, बाकी सारे आणले, पण पैठणी नाही आणली. चला हा गुण मात्र 1 2 3 4 1 2 3 4 5 6 जणांचं म्हणणं आहे सासूबाई. त्यामुळे आता 4 अशी गुण संख्या झालेली आहे. आता यानंतरच्या खेळात कोणता गट जिंकणार, त्याचबरोबर कोण जिंकणार पैठणी, ते बघणार आहोत विश्रांतीनंतर. बाहेर ठेवा. घरा घरात डबा मिळणार रोज. पूर्णपणे